गुंड निलेश घायवळवर धाराशिवमध्ये झालेल्या हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल। घायवळ कुस्तीच्या फडावर आल्याचा राग मनात धरून केला होता हल्ला। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती। 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस। एजेएल कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली। सोनिया गांधी, राहुल गांधी एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक। भारतात वापरल्या जाणारं ईव्हीएम सुरक्षितच, गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाने फेटाळला। इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्याने ईव्हीएम सुरक्षित, आयोगाचं स्पष्टीकरण। पाणी टंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोरवेल महापालिका ताब्यात घेणार। टँकर चालकांच्या संपानंतर पाणी टंचाई असल्यानं पालिकेचा निर्णय। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, यंदाच्या उन्हाळ्यात पाणी कपात नाही। खडकवासला धरणात मुबलक पाणी साठा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती। चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येण्यास सुरुवात। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल होणार। रोहित शर्माला कॅप्टन करा। शिर्डीत साईंच्या दर्शनाला आलेल्या नीता अंबानींकडे चाहत्याची विनंती। तर बाबा की मर्जी असं नीता अंबानींचं उत्तर।